कामगार आणि जनतेविरोधी धोरणाच्या विरोधामध्ये सिटूच्या वतीने पूनम गेट येथे धरणे आंदोलन करण्यात आले। कामगारांनी गेली अनेक वर्ष संघर्षातून मिळवलेले 44 कामगार कायद्यांपैकी 29 कामगार कायदे 4 श्रम संहितांमध्ये परावर्तित करून कामगार कायद्याची धार बोथट करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। किमान वेतन, पेन्शन, सामाजिक सुरक्षा हे कामगारांचे हक्क आहेत। त्याला नख लावल्यास सरकारला सळो की पळो करू असा इशारा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी दिला आहे। दरम्यान काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी अतिरेकी हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेला। देशातील युद्धजन्य परिस्थिती पाहता दिनांक 20 मेचा देशव्यापी सार्वत्रिक संप मागे घेऊन दिनांक 9 जुलै रोजी जाहीर केल्याची माहिती त्यांनी या दरम्यान दिली। दरम्यान सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स जिल्हा समिती सोलापूरच्या वतीनं माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम आणि सिटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांच्या नेतृत्वाखाली जनता व कामगार विरोधी धोरणांविरोधात दिनांक 20 मे रोजी जिल्हा परिषद पूनम गेट इथं धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी मंचावर माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, सुनंदा बल्ला, पुष्पा पाटील, ॲडव्होकेट अनिल वासम आदींनी सभेला संबोधित केलं। दरम्यान सिटूची भूमिका मांडताना सिटूचे राज्य महासचिव कॉम्रेड M.H. शेख यांनी 29 कामगार कायदे 4 श्रम संहितांमध्ये परावर्तित करून कायद्याची धार बोथट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। याला सर्व केंद्रीय आणि राज्य कामगार संघटना फेडरेशन विरोध करत असून हे कोणत्याही परिस्थितीत आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला। यावेळी दीपक निकंबे, मुरलीधर संचू, सिद्धाराम उमाराणे, अखिल शेख, विक्रम कलबुर्गी, योगेश अकीम, दिनेश बडगू, मल्लेशम कारंपुरे, शिवश्रीराम, मल्लिकार्जुन बेलियार आदींनी परिश्रम घेतले।